नमस्कार, मी योगेश शुभाळे आपल्या सर्वांचं लेट्स अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो। रेल व्हील फॅक्टरी यांच्या प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 192 जागांची भरती निघालेली आहे। त्यासाठी काही रिक्वायरमेंट्स आहेत किंवा कोणत्या कास्टनुसार किती जागांची उपलब्धता इथे दिलेली आहे ते आपण इथे बघणार आहोत। त्याच्यामध्ये ट्रेड जो आहे फर्स्ट नंबरचा तो फिटर, यामध्ये एससी कास्टसाठी 13 जागांची उपलब्धता आहे। त्याचबरोबर एसटी 6, ओबीसी 23 आणि अंडर रिझर्व्ह युआर 43 जागेची भरती उपलब्ध झालेली आहे। म्हणजेच एकूण 85 जागेची भरती येथे करण्यात येत आहे। मशिनिस्ट यामध्ये एससी कास्टसाठी 5, एसटी साठी 2, ओबीसी 8 आणि युआर 16 एकूण 31 जागेची भरती या पदासाठी आहे। मेकॅनिक मोटर व्हेकल एससी एसटी प्रत्येकी 1, ओबीसी 2 आणि युआर मध्ये 3 जागेची भरती आहे। टोटल या पदासाठी 8 जागा उपलब्ध आहेत। रनर मध्ये एससी 1, ओबीसी 1, युआर मध्ये 3 अशा एकूण 5 जागा इथे उपलब्ध आहेत। सीएनसी प्रोग्रामिंग कम ऑपरेटर यामध्ये एकूण 23 जागा आहेत। इलेक्ट्रिशियन 18, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 22 अशा एकूण एससी कास्टसाठी 29, एसटी मध्ये 14, ओबीसी मध्ये 51, अंडर रिझर्व्ह मध्ये 98 आणि टोटल 192 जागांची भरती पात्रता असणं आवश्यक आहे। एलिजिबिलिटी क्रायटेरिया कंडिशन्स काय काय आहेत ते आपण या स्लाइडमध्ये बघूया। याच्यामध्ये विद्यार्थी 10वी पास असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर कॅन्डिडेट जो आहे, विद्यार्थी जो आहे, त्याचं मिनिमम वय जे असेल ते 15 वर्ष कंप्लीट झालेलं असावं, परंतु 24 वर्षापेक्षा जास्त वय त्याचं असू नये। म्हणजे 13/9/2021 पर्यंत 15 वर्ष कंप्लीट असावं, 24 पेक्षा जास्त वय असू नये। त्याबरोबरच कॅन्डिडेट जर कास्टमध्ये येत असेल, एससी एसटी कॅन्डिडेट असेल तर त्याला 5 वर्षांची सूट यामध्ये दिलेली आहे आणि ओबीसी कॅन्डिडेट असेल तर 3 वर्षाची मुदत यामध्ये जास्त वाढवून देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड ट्रेनिंग याविषयी आपण माहिती बघणार आहोत। याच्यामध्ये विद्यार्थी जो आहे कमीत कमी 10वी पास तो झालेला असावा। त्याचबरोबर त्याला 10वी मध्ये कमीत कमी 50% गुण मिळालेले असावेत। त्याचबरोबर आपण त्याची ट्रेनिंग कशी असेल याविषयी माहिती घेऊयात। म्हणजे त्यामध्ये फिटर, मशिनिस्ट, मेकॅनिक म्हणजे मोटर व्हेकल, टर्नर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक या पदांसाठी 1 वर्षाचं ट्रेनिंग, इंटर्नशिप आपण ज्याला म्हणतो अप्रेंटिस, ते आहे। आणि 6 महिन्यांसाठी सीएनसी प्रोग्रामिंग कम ऑपरेटरसाठी या जागा उपलब्ध आहेत। त्याचबरोबर याचं जे स्टायपंड असणार आहे मित्रांनो ते आहे 12,261 पर मंथ। ते आहे फिटर, मशिनिस्ट, मेकॅनिक, मोटर व्हेकल, टर्नर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक यासाठी 12,261 रुपये पर मंथ स्टायपंड या विद्यार्थ्यांना मिळणार आहे। आणि सीएनसी प्रोग्रामिंग कम ऑपरेटर यांना 10,899 पर मंथ एवढं स्टायपंड असेल। याची ॲप्लिकेशन फी जी आहे ती फक्त 100 रुपये आहे। ती डिमांड ड्राफ्टनं आपल्याला पे करायची आहे कोणत्याही नॅशनलाइज बँकमधून। कॅन्डिडेट जर एससी एसटी आणि हँडिकॅप किंवा
वुमन असेल तर त्यांना कोणतीही फीस या ॲप्लिकेशनसाठी आकारली जाणार नाही. याच्यामध्ये मित्रांनो काही रिक्वायरमेंट डॉक्युमेंटची लिस्ट त्यांनी आपल्यासाठी प्रोव्हाइड केलेली आहे. तर आपण बघू शकता की या PDF ची जी लिंक आहे मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे. त्यांनी काही ॲनेक्झर्स इथे उपलब्ध करून दिलेले आहेत ABCD नुसार, तेही तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 10वीचं अटेस्टेड मार्कशीट किंवा सर्टिफिकेटसुद्धा जोडणं आवश्यक आहे. त्याचबरोबर नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट NTC आपण ज्याला म्हणतो तेही सुद्धा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पॉईंट नंबर C मध्ये जर बघितलं आपण, जर कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेटसुद्धा इथे आपल्याला द्यावं लागणार आहे. याच्यामध्ये कॅन्डिडेट जर हँडिकॅप असेल तर त्यांना हँडिकॅप सर्टिफिकेटसुद्धा इथे द्यावं लागेल. त्याचबरोबर आपल्याला 2 पासपोर्ट साईज फोटो लागतील. अशा अनेक टर्म अँड कंडिशन्स किंवा रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स त्यांनी दिलेले आहेत, तेही आपण व्यवस्थितरित्या वाचून घ्या. नंतरच हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही सबमिट करा. त्याचबरोबर इम्पॉर्टंट डेट्स म्हणजे महत्त्वाच्या तारखा इथे त्यांनी दिलेल्या आहेत. त्यामध्ये 13/9/2021 म्हणजे ही तुमची अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल. या शेवटच्या तारखेपर्यंत आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवता येतील. जो ॲड्रेस आहे अर्ज पाठवण्याचा तोही आपण इथे बघणार आहोत. आणि जी लिंक आहे जी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट करता येतील किंवा तो भरून पाठवता येतील याचीही डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. 13/9/2021 पर्यंत तुमचे अर्ज पोहोचतील अशा पद्धतीने आपल्याला पोस्टाने हे अर्ज पाठवायचे आहेत. आणि कॅन्डिडेटची जी लिस्ट आहे सिलेक्टेड लिस्ट म्हणजे हे ॲप्लिकेशन सबमिट झाल्यानंतर 45 दिवसांनी हे तुम्हाला दिसणार आहे की कोणते कोणते कॅन्डिडेट याच्यामध्ये सिलेक्टेड झालेले आहेत. त्याचबरोबर मोड ऑफ सिलेक्शन त्यांनी दिलेला आहे मित्रांनो. इथे तुमच्या 10वीच्या मेरिटवरती ही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलं जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना 50पेक्षा जास्त मार्क असतील ते सुद्धा इथे गृहीत धरले जातील. त्याचबरोबर आपल्याला असा प्रश्न पडला असेल की जर इन केस ऑफ 2 कॅन्डिडेट्स हॅविंग द सेम मार्क म्हणजेच 2 विद्यार्थ्यांना जर सारखेच मार्क असतील तर ते कॅन्डिडेट कसे सिलेक्ट होतील. तर मित्रांनो याचंही सोल्युशन आहे. मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये जो विद्यार्थी ज्याची डेट ऑफ बर्थ आधीची असेल, ज्याचं एज कमी असेल म्हणजे 24पेक्षा जास्त नसेल आणि 15पेक्षा जास्त असेल तर तो विद्यार्थी ते सिलेक्ट होईल. पण डेट ऑफ बर्थ जरी दोघांची सेम असेल, जो विद्यार्थी आधीच्या इयरमध्ये पास झालेला असेल तो या पदासाठी पात्र असेल. त्यांनी एक काही अडचण आल्यास त्यांनी एक हेल्प डेस्क सुद्धा इथे क्रमांक दिलेला आहे. तुम्ही आपल्याला या स्लाइडमध्ये दाखवतो. त्यांनी एक नंबर सुद्धा दिलेला आहे 08028072616. 9 वाजल्यापासून संध्याकाळी 4:50 सोमवार ते शुक्रवार या वेळेमध्ये आपल्याला या ॲप्लिकेशन फॉर्मविषयी विचारण्यासाठी तुम्ही या हेल्प डेस्कवरती कॉल करू शकता. त्यांची मदत घेऊन तुम्ही इथे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करू शकता. हे ॲप्लिकेशन फॉर्मचा डेमो मी तुम्हाला इथे दाखवतो आहे. अशा प्रकारचा तो ॲप्लिकेशन फॉर्म असेल. त्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आपल्याला आपले सगळे डिटेल्स व्यवस्थित भरून तो ऑफलाईन पद्धतीनं आपल्याला पोस्टानं त्या ॲड्रेसवरती पाठवायचा आहे. जो ॲड्रेस मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. इथे आपलं एक मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे, ते भरून पाठवायचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना एक चेकलिस्ट तिथे उपलब्ध करून दिलेली आहे की कोणती डॉक्युमेंट्स तुम्ही या ॲप्लिकेशनसोबत जोडायचे आहेत. त्याची एक चेकलिस्ट आहे. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण PDF डिटेलची तुम्हाला डाउनलोड करून घेता येईल आणि चेकलिस्टसुद्धा प्रिंट करता येईल. ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो या वेबसाईटवर तुम्हाला मिळेल. ही जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. याची PDF तुम्ही लिंक टाकल्याबरोबर तुम्हाला डाउनलोड होईल.
तो तुम्ही प्रिंट करून घ्या आणि तिथे तुम्ही अर्ज भरू शकता. अर्ज करण्याचा जो पत्ता आहे तो मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे, हा तुम्ही नोंदवून करून घ्या. वरिष्ठ कार्मिक अधिकारी, कार्मिक विभाग, रेल व्हील फॅक्टरी, येलांगा, बेंगळुरू, पिन कोड 560064 या ॲड्रेसवरती आपल्याला हा ॲप्लिकेशन फॉर्म भरून पाठवायचा आहे. सर्व डॉक्युमेंट त्याला अटॅच करून पाठवायचे आहेत. धन्यवाद.